नगर महानगरपालिकेच्या पे अँड पार्क योजनेसंदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने मनपा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले। अहिल्यानगर मनपाने नगर शहरातील विविध ठिकाणी पे अँड पार्क योजनेची अंमलबजावणीची घोषणा केली आहे। यात शहराच्या मुख्य मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते, जागा यांचाही त्यात समावेश केलाय। प्रत्यक्षात नगर शहरातील नागरिक हा महागाईने त्रस्त आहे आणि नगरकरांनी कोट्यावधीचा कर भरून देखील कोणतीही मूलभूत सुविधा नागरिकांना मनपा व्यवस्थित देत नाहीये। असं असताना नवीन योजनेची अंमलबजावणी करून नगरकरांना लुटण्याचा घाट मनपा घालत आहे। मनपाने ही योजना त्वरित मागे घ्यावी आणि मनपाकडे स्वमालकीचे भूखंड, बाजारपेठेलगत असलेल्या जागेत वाहनतळ निर्माण करून नगरकरांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मनपा उपायुक्त यांना देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। तर यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसुंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, युवा सेनेचे विक्रम राठोड, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, दत्ता कावरे, रावजी नागरे, योगीराज गाडे, प्रशांत गायकवाड, रवींद्र वाकळे, सचिन शिंदे, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते। तर नागरिकांचा महानगरपालिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि ही योजना त्वरित रद्द करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं देण्यात आलाय। महानगरपालिकेमध्ये उपायुक्त मुंडेसाहेब यांची भेट घेतली। नगर शहरातील जो पे अँड पार्कचा जो घाट घातला जाऊ राहिला त्या 37 रस्त्याच्या संदर्भात जी निविदा प्रसिद्ध झाली ती निविदा रद्द करावी आणि महानगरपालिकेने जे पार्किंगचे आरक्षणाचे जे भूखंड आहे ते विकसित करावे। खऱ्या अर्थानं लोकांना सेवा द्यायची असेल किंवा आपल्याला लोकांना नगरकरांसाठी काही काम करायचं असेल तर बहुमजली तुम्ही वाहनतळ उभं करा। पण नगर शहरातील जवळचे जे ओपन स्पेसचे प्लॉट आहेत महानगरपालिकेकडे पार्किंगचे ते तुम्ही विकसित करायचे रोड वाटत सुटले। 37 रस्ते जरी तुम्ही वाटले असेल तर त्या रस्त्यांची लांबी रुंदी ही 18 मीटरपेक्षा पुढेच जास्त नाही आहे। म्हणून अशा वेळेस तुम्ही चुकीच्या पद्धतीने खरं त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचाराचा वास येतो। पहिली गोष्ट, वाहनतळ विकसित करणं हे अत्यंत गरजेचं सोडून तुम्ही कुठंतरी मलमपट्ट्या करून नगरकरांची दिशाभूल करून राहिले। मग तुमच्याकडं बेगपाटांगणसारखा एक भाग आहे, त्याच्याबरोबर नेहरू मार्केट ही एक वास्तू जी मोकळी पडलेली आहे तिथं तुम्ही पार्किंग करू शकता। सर्जेपुराचं रंगभवनच्या वरती तुम्ही बहुमजली विमानतळ म्हणजे वाहनतळ बांधू शकता। वाड्या पार्कच्या शेजारी असलेला भूखंड आतमधला जो तुम्ही त्या ठिकाणी बहुमजली असलेली बिल्डिंग पाडली तिथं तुम्ही पार्किंग करू शकता। अशा 6-7 ठिकाणी जर का मार्कंडे शाळा जी रात्री गांधी मैदानात तुम्ही मोठ्या प्रमाणात पार्किंग करू शकता, तर ह्या गोष्टी केल्यानंतर ह्या वाहनतळाची अशा चुकीचे काम करण्याची गरज पडणार नाही। महापालिकेने याच्याकडे त्वरित लक्ष घालावं आणि नगरकरांना नाही त्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं आणि आम्हाला जन आंदोलन करावं लागेल अशी आम्ही या ठिकाणी त्याची विनंती केलेली आहे आणि त्याला सांगितलं की आपण त्वरित जी काही टेंडर काढलं होतं ते रद्द करावं। पे अँड पार्कचा जो टेंडर काढायचा घाट सुरू केलेला आहे, खरं म्हणजे हे नगरकरांसाठी हे दुर्दैव आहे। अरे पैसेच कमवायचे महापालिकेला तर लई जागा आहेत पैसे कमवायला। इथं काय झालंय, नगरपालिकेत जखम मांडीला नीला शेंडीला रस्ते 9 मीटरचे 6 मीटरचे आणि तिथं तुम्ही गाड्या पार्क केलं तर बाकीच्या लोकांनी जायचं कसं? आता कापड बाजारचं जर उदाहरण घेतलं तुम्ही, 6 मीटरचा रोड आहे, त्यांना जर गांधी मैदानात पार्किंगला जागा दिली तर तिथं होऊ शकतं। बेग पटांगण आहे, अशा महापालिकेच्या ज्या जागा आहेत, आता नेहरू मार्केट तिथं जर तुम्ही आपण इगल प्राईड केलं रोडवर तसं जर केलं, बांधा वापरा हस्तांतरित करा, तर बिल्डर महापालिकेला 5-5, 10-10 कोटी रुपये देईल आणि पार्किंगची सुविधा नगर शहरात होतील। परंतु त्याच्याकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे द्यायचं आणि तिसरेच उद्योग करायचे। जो ठेका तुम्ही देऊन राहिले ती इतक्या स्वस्त दिलाय, म्हणजे नगरकरांचा जीव घेणार आहेत का तुम्ही? अहो त्या गोरगरीब लोक राहतील, गाव गोरगरिबांचं आहे, 5-5 आणि 50 तुम्ही म्हणणार त्याच्याकडून 5 रुपये घे 10 रुपये घे, तो ठेका कोणीतरी एखादा मोठा माणूस घेईल, ते इथं नगर शहरात गुंड नियमन ते घेते 100-100 रुपये 50-50 मारणार शेवटी नगरकरच आहेत आणि म्हणून हा ठेका रद्द करावा अशी आमची शिवसेनेची पहिली प्रक्रिया। प्रशासकांनी जो प्रशासक म्हणून बसले आहेत आपल्या नागरिक, त्यांनी या ठिकाणी पे अँड पार्कचा जो विषय घेतला, मुळात या आरक्षण पडलेले 20 वर्षापूर्वी त्या जागेला
त्या जागा ताब्यात घेऊन तिथं पार्किंग केलं पाहिजे. कुठेही उठलं की रस्ता एवढा चटकभर आणि तिथं पार्किंगचे पैसे घ्यायचे लोकांकडनं, लोकांना त्रास द्यायचा, नगरकारांना त्रास द्यायचा, मेंटेन्स धरायचा, असा प्रकार हा महानगरपालिकेकडे चालू आहे. म्हणजे 94 साली ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस त्यांनी आरक्षण करून घेतलेले जागेवर, की त्या जागेवर आरक्षण म्हणून टाकलेलं आहे. त्या जागा ताब्यात घ्या ना, तुमची ताकद नाही विकत घेण्याची ती जागा त्या मालकाकडे आणि रस्त्यावर जागा विकत. कुठल्याही महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका असेल की रस्त्यावर महानगरपालिकेच्या रस्त्यावरती पैसे गोळा करते. पुण्यात पण सिस्टीम आहे, पण ती कुठेतरी सिस्टीमला एक नियोजन आहे. इथं काहीच नियोजन नाही आहे. उगाच आपल्याला फक्त पैसे घेते. एक माणूस फक्त दादागिरी करून पैसे घेतो, त्याच्यावर शिक्का नसतो ते पावतीवर. अहमदनगर महानगरपालिकेकडून शिक्का नाही आहे, कुठून पावत्या आल्या ते माहीत नाही. कुणीतरी आपलं पावती द्यायची, पैसे घ्यायचे, लोकांची फसवणूक चालू आहे, लुबाडू राहिली लोकांचे पैसे. आनंद ऋषीचे हॉस्पिटल दवाखाना एवढा चांगला तिथं चालू आहे आणि इथं म्हणजे लोक टेन्शनमध्ये असतात, त्यांचं पेशंट असतं आणि यांच्यासाठी 50 रुपयासाठी तिथं भांडत बसावं लागतं यांच्याबरोबर. अशी ही नगरची अवस्था आहे. डांगे साहेबांनी आमचं तर म्हणणं आहे, प्रशासक म्हणून बसले ना, प्रॅक्टिकल रस्त्यावर उतरा ना. ऑफिसमध्ये AC केबिनमध्ये बसून तुम्ही उंटावर जेळ हाकतात काय? हे असं कुठं चालणार आहे? तुम्ही यायला पाहिजे प्रॅक्टिकल रोडवर पहा करा काय होतं लोकांचे हाल. तुम्ही एक नागरिक म्हणून या रस्त्यावर आणि मग ठरवा ना काय करायचं. तुम्ही उगाच काहीतरी केबिनमध्ये बसून निर्णय काढण्यात मजा नाही. तुम्ही नियोजनबद्ध करा. आम्ही तुमचे नगर परिषद तुमच्या बरोबर राहते. लूट करू नका, लोकांच्या खिशातून पैसे काढू नका, हे आमचं मागणं आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24.